पुण्यातून एक मोठी बातमी आहे। पुण्यात वयवाढ भेटावी म्हणून आंदोलन करत असलेल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची जरांगे पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। आजच्या आज मुख्यमंत्र्यांना आपली मागणी कळवतो असं विद्यार्थ्यांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। पोलीस भरतीसाठी वयाची अट वाढवा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। मात्र या विद्यार्थ्यांसोबत आता स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना आपली मागणी कळवतो असं सुद्धा यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। तर पोलीस भरतीमधल्या या विद्यार्थ्यांसोबत आता जरांगेंचा संवाद आपण बघतोय। जितू बैक से कैमरा के, जितू बैक से कैमरा के, बैक से कैमरा के। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून। सागर, आपण बघतोय हे विद्यार्थी आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झालेला आहे, काय बातचीत झाली सविस्तर? नक्की आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की वय वाढ मिळावी, एक संधी त्यांना मिळावी यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आजपासून राज्यभरात पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे, मात्र त्यांचं वय मागच्या वर्षी वाया गेलेलं आहे आणि निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे त्यांना फॉर्म भरता आले नाही। ती मुदतवाढ मिळावी असं या सर्वांचं म्हणणं आहे। या संदर्भात जरांगे पाटील मोबाईलवरती त्यांच्याशी बोललेले आहेत आणि तुमच्या सगळ्या मागण्या मी मुख्यमंत्र्यांजवळ मांडतो, तुम्हाला मुदतवाढ देण्याची मागणी असं करतो असं आश्वासन जरांगे पाटलांनी मोबाईलद्वारे या सर्व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे। त्यामुळे धन्यवाद सागर दिलेल्या सर्व अपडेटसाठी।